आई होण्यासाठीचा मार्ग यामध्ये आपण बघूया. गर्भाशयाचे आतले अस्तर म्हणजे एंडोमेट्रियम निरोगी करणे. गर्भधारणा न होणे किंवा वारंवार गर्भपात होणे ह्याची अनेक कारणं आहेत. त्या अनेक कारणापैकी एक कारण आहे गर्भाशयातले आतले अस्तर एंडोमेट्रियम योग्य नसणे. हे गर्भाशय आहे, गर्भाशयाचं सर्वात बाहेरचं जे अस्तर असतं त्याला म्हणतात पेरिमेट्रियम. त्याच्या आत मसलयुक्त मांसल असं अस्तर असतं त्याला मायोमेट्रियम आणि सगळ्यात आतलं थीन असतं ते एंडोमेट्रियम. जसं शेत नांगरलं, छान खतं दिली, भुसभुशीत केलं की बीज चांगलं रुजतं आणि चांगलं झाड तयार होतं. तर एक डायग्राम, पहिलं जे डायग्राम आहे त्यामध्ये बघा एंडोमेट्रियम ब्राउनिश कलरचं छान भुसभुशीत दिसतं आहे. तेच दुसरं बघा, पडीत जमीन असेल, नांगरलेली नसेल तर कशी दिसते. तर अशा ठिकाणी गर्भधारणा होणे अवघड आहे. मग गर्भाशयाचे अस्तर कुठल्या कारणाने बिघडते. तर अनेक कारणाने बिघडते. त्यापैकी काही कारणं हार्मोन्स असंतुलित असणे, पेरिमेनोपॉझल, PCOS, PMOS, गर्भाशयात वारंवार इन्फेक्शन होतं, गर्भपात करताना समजा गर्भाशयाच्या आतल्या अस्तराला इजा झाली तर, एंडोमेट्रियमचा ट्युबरक्युलोसिस असेल तर, तिला ऑटोइम्यून डिसीज असेल जसे RA आहे, ल्युपस आहे, आतड्यांचे आजार आहेत, गर्भाशयाच्या आतल्या अस्तराला योग्य प्रकारे रक्तपुरवठा होत नसेल तर, तसेच शरीरात पोषक तत्वांची कमतरता असेल, हार्मोनच्या गोळ्या घ्यायची नेहमी सवय असेल, गर्भाशयामध्ये पॉलिप्स असतील, फायब्रॉइड्स असतील, काही मेडिसिन घेत असेल टॅमॉक्सिफेनसारख्या, तर अशावेळी गर्भाशयाच्या अस्तरावर परिणाम होतो. साधारणपणे गर्भाशयाचे आतले अस्तर हे बीज फुटायच्या वेळी 7 mm पेक्षा कमी व 15 mm पेक्षा अधिक असेल तर गर्भाशयात गर्भ रुजणे कठीण असते. मग आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीने IUI करा, IVF करा किंवा कुठल्याही पद्धतीने ते यशस्वी होत नाही आणि जर गर्भ रुजले तर गर्भपात होतो किंवा पूर्ण दिवसाचे न भरता लगेच प्रसूती होते. सुदृढ गर्भधारणेसाठी गर्भाशयातल्या आतले अस्तर साधारणपणे 7 mm ते 11 mm असणे आवश्यक असते. हे बघा, ॲबनॉर्मल एंडोमेट्रियम आज जाळी झाले आहे, या शर्मनमध्ये असं दिसतं, गर्भधारणा होऊ शकत नाही. तसंच युटेराइन फायब्रॉइड्स, त्यामध्ये सुद्धा आतल्या अस्तरावर परिणाम होतो. हे एंडोमेट्रियल ट्युबरक्युलोसिस म्हणजे एंडोमेट्रियममध्ये ट्युबरक्युलोसिसचा शिरकाव होतो. 1 नंबरची डायग्राम, त्यामध्ये पॉलिप आहे. पॉलिप असेल तरी गर्भधारणा होणे अवघड असते. 2 नंबरची डायग्राम आहे, तिथे गर्भाशयाच्या आतल्या अस्तराला सूज आलेली आहे, त्याला एंडोमेट्रियल हायपरप्लासिया म्हणतात. आणि थर्ड डायग्राम जी आहे ती अगदी नॉर्मल एंडोमेट्रियम कसं असतं ते दाखवलेलं आहे. हे ॲडिनोमायोटिक एंडोमेट्रियम. ह्यामध्ये एंडोमेट्रियम हे त्याच्या मांसयुक्त अस्तरामध्ये आत जातं, शिरतं मायोमेट्रियममध्ये. त्याला अशावेळी अस्तर बिघडतं आणि गर्भधारणा होत नाही. मग गर्भाशयातले आतले अस्तर योग्य करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार आहेत का. तर हो, आहेत. ह्यामध्ये पंचकर्म, उत्तरबस्ती, शस्त्रकर्म, औषधी हे उपचार केले जातात. ह्या उपचाराने शरीरात पोषक तत्वे उत्तम प्रकारे शोषली जातात, आतड्यांचे आजार बरे होतात, साठलेली विषारी बाहेर पडतात, रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच गर्भाशयाकडील रक्तपुरवठा सुधारतो, गर्भाशयातले आतले अस्तर योग्य प्रमाणात वाढते आणि ह्या सर्वांचा परिणाम म्हणून नैसर्गिकपणे गर्भधारणा होते, ती टिकते आणि पूर्ण दिवसाचं बाळ जन्माला येतं, असा आमचा अनुभव आहे. धन्यवाद.